आनंदी मन निरोगी जीवन हा एक अद्भुत ध्यान कार्यक्रम नुकताच तयार करण्यात आला आहे। या कार्यक्रमात 7 ध्यानाच्या ऑडिओ क्लिप्स आहेत। कार्यक्रम अधिक प्रभावी होण्यासाठी त्यात तुमचे नाव घालून खास तुमच्यासाठी ऑडिओ तयार केले जातात। ह्या कार्यक्रमात सुंदर नाती, चांगले आरोग्य, नोकरी, धंदा आणि करिअर यामध्ये यश आणि व्यक्तिमत्व विकास अशा विविध जीवनातील क्षेत्रांसाठी सर्व मिळून 7 ऑडिओ ध्यान कार्यक्रम तयार करण्यात आले आहेत। ह्या कार्यक्रमाविषयी 5 मिनिटांचा माहितीपट आज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आला आहे। त्याचबरोबर या कार्यक्रमाची ऑर्डर कशी करावी याविषयी देखील माहिती देण्यात आलेली आहे। इच्छुकांनी याचा जरूर लाभ घ्यावा। काय असे होऊ शकते की आपल्याला आयुष्यात जे नको ते स्वतःहून सोडून जाईल, आपण कुठलेही प्रयत्न केल्याशिवाय। तसंच जे आपल्याला आवडतं, जे हवं आहे ते आपल्या आयुष्यात, आपल्या घरात येईल। हे सामर्थ्य निरपेक्ष प्रेमाच्या सिद्धांतात आहे। निरपेक्ष प्रेमाचा सिद्धांत असं म्हणतो की तुम्ही या जगात जे काही पाठवाल तेच तुमच्या पाशी परत येईल। आणि मग एकदा का या सिद्धांतावर आपण जगू लागलो तर मग आपल्याला जे जे आवडतं ते आपल्या पाशी नक्कीच येईल। निरपेक्ष प्रेमात जगणे म्हणजे नेमके काय, आपण थोडक्यात समजून घेऊ। कॉन्सेप्ट थोडा कठीण आहे, पण जर समजला तर आयुष्य स्वर्ग बनेल। निरपेक्ष प्रेमात जगणे म्हणजे अशी मान्यता, असा प्रगाढ विश्वास की ही सृष्टी बनवणारी जी मूल्य आहेत, जी शक्ती आहे, जो ईश्वर आपण मानतो, त्या निर्मात्याने आपली निर्मिती ह्यासाठी केली की आपण पृथ्वीवर जावे आणि तो आपल्या मार्फत हे जग पाहतो आणि या जगाचा अनुभव घेतो। नीट समजून घ्या। मग आपण कोण झालो? आपण अद्वितीय झालो। आपण विशिष्ट असे कोणीतरी झालो। हा विश्वास, ही बिलीफ सिस्टीम नुसते शब्द ऐकून फायदा होणार नाही, तर ही बिलीफ सिस्टीम, हा विश्वास अंगीकारायला हवा। त्यासाठी स्वतःवर हा विश्वास असायला हवा, स्वतःवर खूप प्रेम असायला हवे। आजच्या या व्यावहारिक जीवनात जिथे सर्वत्र आपल्याला संघर्ष दिसतो, कॉन्सेप्ट समजायला थोडा अवघड आहे, मान्य। पण जर ही बिलीफ सिस्टीम आपण आपल्या स्वतःमध्ये निर्माण करू शकलो तर मित्रांनो, याचा अनुभव देखील आपल्याला नक्की आल्याशिवाय राहणार नाही। स्वतःला खऱ्या अर्थाने जाणणे आवश्यक असेल। आपण स्वतः कोण आहोत हे समजणे, हे ओळखणे आवश्यक असेल। ज्या कारणासाठी निर्मात्याने आपल्याला घडवले ते कारण, ते व्यक्तित्व होणे आवश्यक असेल आणि असे जर आपण झालो तर
आपल्यावर प्रेमाचा वर्षाव होईल. आपल्याला मार्ग दाखवण्यात येईल. निर्माता स्वतः आपल्या पाठीशी सज्जडपणे उभा राहील. हा आहे निरपेक्ष प्रेमाचा दृष्टिकोन. मित्रांनो, निरपेक्ष प्रेम हाच विपुलतेची द्वारे उघडणारा महामंत्र आहे. कसा ते ऐका. शंकराचा मोठा उपासक एक राजा होऊन गेला. जेव्हा एका रात्री तो झोपला होता, साक्षात महादेव त्याच्या स्वप्नात आले आणि त्याला म्हणाले, राजा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, एक वर माग. राजा म्हणाला, महादेवा, माझ्या प्रजेचे कल्याण कर, त्यांचे चांगले होऊ दे. त्यावर भगवान शंकर म्हणाले, सर्व नागरिकांना सांग, राजवाड्यातील मंदिरात त्यांनी यावे आणि माझ्या मूर्तीला दुधाने आंघोळ घालावी. मग मी प्रसन्न होईन आणि राज्यातून वाहणारी दुधाची नदी निर्माण करीन आणि ती नदीच सर्व नागरिकांचे कल्याण करेल. राजाने दुसऱ्या दिवशी संपूर्ण राज्यामध्ये घोषणा केली की कोणीही दुधाचा घरी वापर करू नये. सर्व दूध राजवाड्यातील शंकर मंदिरात आणावे आणि महादेवाला दुधाने आंघोळ घालावी. आणि जी कोणी व्यक्ती या आज्ञेचे पालन करणार नाही, त्याला अंधार कोठडीत टाकण्यात येईल. राजाचीच आज्ञा सर्व नागरिकांनी राजवाड्यातील शंकराला दुधाने आंघोळ घालण्यास सुरुवात केली. काही दिवस लोटले, परंतु काहीच झाले नाही. राजाला आश्चर्य वाटले, एवढ्या कळशा दुधाची आंघोळ घालून सुद्धा दुधाची नदी वाहत नाही, शंकर प्रसन्न होत नाही. आणि दुसऱ्याच दिवशी राजाचा शिपाई येऊन राजाला म्हणाला की एका म्हातारीने वाटीभर दुधाने शंकराला आंघोळ घातली आणि राज्यातून दुधाची नदी वाहू लागली. राजाने म्हातारीला लगेच बोलावले आणि विचारले की तू असे विशेष काय केलेस? म्हातारी म्हणाली, माझे माझ्या मुलांवर आणि नातवंडांवर खूप प्रेम आहे. अनेक वर्ष त्यांना नियमाने पोटभर दूध प्यायला देते, ज्यामुळे त्यांचे आरोग्य सुदृढ आहे. आणि हे राजा, केवळ तुला पडलेल्या स्वप्नामुळे मी हा नियम मोडू शकले नाही. आणि मग मी माझ्या घरातील शंकराची प्रार्थना केली आणि त्याला सांगितले की सर्वांना पोटभर दूध पाजून जर उरले तर ते मी राजवाड्यात येऊन तुला घालीन. गेले काही दिवस मी येऊ शकले नाही, कारण दूध संपले. पण आज मात्र सर्वांना पोटभर पाजून वाटीभर उरले आणि ते मी राजवाड्यातील शंकराला घातले. राजाला कळले, साक्षात महादेवाने म्हातारी मार्फत त्याला एक गूढ संदेश पाठवला की खरी प्रेम भावना हाच विपुलतेची द्वारे उघडणारा महामंत्र आहे. असे हे अनंत प्रेमाचे तत्व हे ईश्वराच्या सर्वात जवळ जाणारे तत्व आहे. ही जीवनसरणी अंगीकारण्यासाठी हे आवश्यक असेल की आपल्या मानसिक आणि भावनिक स्तरावर आपण काही छोटी पावले, बेबी स्टेप्स उचलाव्यात. आज या बेबी स्टेप्स आपल्याला खूप जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक उचलाव्या लागतील. पहिले पाऊल असेल ते म्हणजे विश्वासाचे. स्वतःवर विश्वास, निर्मात्यावर विश्वास, दृढ विश्वास की हा मी आहे,
ह्यासाठी मी इथे आलो आणि ह्याच साठी मला निर्मात्याने निर्माण केले. आणि म्हणून हे अनुभव घेत असताना, जीवन जगत असताना मला उत्तमात उत्तम गोष्टी देण्यात येतील, हा दृढ विश्वास की आपण पृथ्वीवर अनुभव घ्यायला आलो, निर्माण करायला आलो. इथे चांगले वाईट विद्रूप असे काहीच नाही. आपल्याला आलेले सर्व अनुभव या भेटवस्तू आहेत आणि त्या अनुभवांची मांडणी केवळ याचसाठी झाली की प्रत्येक अनुभवापाठी एक विशेष असे कारण आहे आणि ते कारण आपल्याला शोधायचे आहे. दुसरे पाऊल असेल सामंजस्याचे. खोल समज, स्वतःविषयीची खोल जाण, स्वतःचे सत्य काय आहे, आपण कोण आहोत, एक उद्देश ज्यासाठी आपण इथे आलो त्याची जाण, ज्यासाठी निर्मात्याने आपल्याला बनवले त्याची जाण, आणि ते उद्देश आपल्या सर्व भावना, भीती आणि चिंता ह्याच्या पलीकडचे असेल. तिसरे पाऊल स्वीकार. लोक, परिस्थिती यामधूनच मार्ग जातो, हा स्वीकार. अर्थात कशालाही नावे न ठेवता, तसेच तक्रारीचा भाग हृदयात मोठा न करता, हे जग, ही सृष्टी, त्याचा स्वीकार करणे आणि ह्यावर विश्वास ठेवणे की आपल्या यशाचा मार्ग ह्यांमधूनच जातो, इथूनच सुरुवात आहे, असा अनुभव करणे. इतरांनी कसे वागावे ह्याविषयी त्यांच्यावर दबाव न टाकणे, त्यांच्या मनाविरुद्ध कार्य करण्यास त्यांना भाग न पाडणे, अति आग्रह न करणे, या सर्व गोष्टींचा स्वीकार. आणि चौथे पाऊल असेल ते म्हणजे अन्वेषणाचे. स्वतःच्या कल्पना, स्वतःच्या योजना, आपल्या आवडींमधून, आपल्या छंदांमधून, आपल्या उत्साहातून जी कल्पक दृष्टी आपल्याला मिळाली त्याचा पाठपुरावा करणे आणि सकारात्मकतेने पुढे जाणे. आपल्या आयुष्यात असलेले निरपेक्ष प्रेम जाणण्याचा प्रयत्न करू. डोळे बंद करा, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, आरामदायी अवस्थेत बसा. एक गोष्ट अगदी खरी की आपण सर्वच जण या जीवनात खऱ्या प्रेमाचा शोध घेतोय. अगदी निरागस आणि निरपेक्ष असे प्रेम, त्याची अनुभूती आपल्याला मिळेल. तो दिवस, तो क्षण किती विलक्षण असेल, विचार करू शकताय का? आणि आपण हे आपल्या अनुभवातून जाणण्याचा प्रयत्न करूया की हे असं निरागस निरपेक्ष प्रेम ज्याच्या शोधात आपण जीवनभर भटकतो आहे, ते बाहेर नाही, तर ते आपल्याच हृदयात ओतप्रोत भरलेलं आहे, पुष्कळ आहे, एवढं आहे की ते कधीच संपणार नाही आणि ते वाटून वाढतच जाईल. चला, थोड्या वेळाकरता हे अनंत प्रेम आपल्याच आतमध्ये शोधायचा प्रयत्न करूया. शरीर हलकं करा, रिलॅक्स करा, शिथिल करा. डोक्यापासून पायापर्यंत कुठेही छोटा मोठा ताणतणाव जाणवत असल्यास त्याला सोडून द्या.
चला आता डोळे अगदी अलगद बंद करा आणि शरीर संपूर्णतः हलकं आणि शिथिल करा. डोक्यापासून पायापर्यंत कुठेही छोटा मोठा ताण तणाव जाणवत असल्यास त्याला सोडून द्या, त्याला जाऊ द्या. सर्व लक्ष आतमध्ये हृदयाकडे वळवूया. हृदयाची धडधड पाहायची आहे. हृदयाच्या धडधडीचा अनुभव घ्यायचा आहे. घेऊ शकताय का? नीट लक्ष द्या. मन सूक्ष्म करा. नक्की जाणवेल. फक्त आपोआप चालू असलेल्या श्वासाकडे पाहू लागलात ना, की अलगद आपलीच स्पंदनं, हृदयाची धडधड पहा कशी जाणवू लागते. आवाज म्हणून ऐकू शकाल किंवा संवेदना म्हणून जाणवू शकेल. दोन्ही चालेल बरं का. मन सूक्ष्म करा, लक्ष खोल करा आणि हृदयाची धडधड जाणवू दे. सापडलं ना? वा, फारच छान. पहा पहा, अगदी रिलॅक्स होऊन फक्त पहा. काहीच करू नकात. हे आपलेच हृदय आहे. अविरत, न थांबता अविरत धडधडत आहे. जन्माच्या आधीपासून आत्तापर्यंत आपल्या सेवेत आहे. सतत आपल्यासाठी करतंय. क्षणोक्षण आपल्याला सुंदर जीवनाचा अनुभव देत आहे. आपल्या सेवेत आहे. आपल्या प्रेमात आहे. निरपेक्ष प्रेमात बरं का. निरागस प्रेम करताय आपल्यावर. काहीच अपेक्षा नाही. त्याच्यासाठी आपल्याला काहीच करावे लागत नाही. अनेक वेळेला आपल्याला त्याचा विसर पडतो. अनेक वेळेला आपण त्याची काळजी घेणं सोडून देतो. आहे की नाही खरं? पण ते मात्र सतत आपल्या सेवेत कधीच विसरत नाही.
एक क्षण सुद्धा विसरत नाही. वा वा, फार छान. क्या बात है. खरं प्रेम आहे. आणि आज आपल्याला सुद्धा स्मरण झालं, आपलं मन भरून आलं त्याचं प्रेम पाहून. आणि स्मरण करणे हीच कृतज्ञता नव्हे का? या प्रेमाविषयी मनोमन आभार. आपल्या जीवनात या हृदयाच्या स्वरूपात असे काहीतरी आहे, असे कोणीतरी आहे जे आपल्यावर कुठल्याही अपेक्षेशिवाय अनंत प्रेम करते. चला, तर या प्रेम भावनेने आपण आपल्या आयुष्यातील त्या व्यक्तींचे स्मरण करूया ज्यांनी आपल्याला दिलं आहे, ज्यांनी आपलं केलं आहे. आपल्याकडून अपेक्षा न ठेवता आपल्या चांगल्यासाठी झटले, आपलं बरं व्हावं म्हणून आपली सेवा केली, कार्य केलं. पाहू शकताय का? अशा व्यक्ती आपल्याच जीवनातल्या पाहू शकताय? ज्यांनी आपली सेवा केली, आपलं हित चिंतलं, आपल्या प्रगतीसाठी जे झटले. स्मरू शकताय, पाहू शकताय अशा व्यक्तींना? नाही का या व्यक्ती आपल्या सुखांसाठी झटल्या, कदाचित आज सुद्धा झटत आहेत. आणि आपलं भलं व्हावं हीच भावना उराशी बाळगून आहे. ही प्रेम भावना फक्त पहा. नुसतं पाहूनच हा प्रेमाचा झरा हृदयात वाहू लागेल आणि हृदय, मन ओतप्रोत या प्रेमाने भरून जाईल, नाही का? वा वा, फार छान. किती छान वाटतंय, किती बरं वाटतंय. सुंदर. जेव्हा आवडेल, जेव्हा हा अनुभव घ्यावासा वाटेल, तेव्हा आपण अगदी सहज हे प्रेम अनुभव करू शकू. हे आपल्याच आत आहे आणि आपलं अंतःकरण या प्रेमाने भरून गेलं आहे. चला, हळूहळू जागृतावस्थेत येऊया. डोळे उघडा. बघा जग किती सुंदर आहे, मन कसं प्रसन्न झालं आहे. थँक्यू, धन्यवाद.